आपण जे 26 तारखेला प्रेस कॉन्फरन्स झाली होती 26/5/2026ला प्रेस क्लबमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची, तेव्हा त्यांनी एक पोस्टर जाहीर केलं बेहतर नागपूरच्या नावाने. त्याच्यावर दीक्षाभूमी समितीचे जे आहे दीक्षाभूमी त्याच्यावर स्मारकवरती भगवा लहरोला आहे झेंडा. फोटो पाठवला सर तुम्हाला. त्यानंतर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा उजवा हात वरती राहतो तर त्यांनी डावा हात वरती केलेला आहे. आम्ही इथे आहोत आता दीक्षाभूमीला. साहेब यांनी तुमच्या नागपूर साहेब तुमच्या नागपूरच्या मंडळाने काही कंप्लेंट आतापर्यंत केलेली नाही आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून अॅट्रॉसिटी ऍक्ट पण दाखल केलेला आहे काल, आणि पोलीस कंप्लेंट पण केली आहे. सीपी साहेबांना पण आम्ही कंप्लेंट केलेली आहे. दीक्षाभूमीच्या स्मारक समितीने एक पण ऍक्शन आतापर्यंत घेतली नाही. का घेतली नाही ते उत्तर पाहिजे तुमच्याकडून. हा पण असं पण सर हे काही घाई झालं नाही सर. आतापर्यंत कोणाला काही माहित नाही. इथे समितीच्या लोकांना नाही माहिती आहे. तुमचे जे बसलेले नाव शरद मेश्राम सर, याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करायसाठी तुम्ही पण बोला ना. कमिटी मेंबर मध्ये तुम्ही पण आहे ना. सर, इथे तुम्ही कमिटी मेंबरला फोन करा ना. आमच्यासोबत अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला त्याला. साहेब हे तुम्ही फोन करा ना. आम्ही तर दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये आलेलो आहे. आम्ही बसून राहतो इथे रात्रभर. आम्ही इथेच थांबतो. तुम्ही पाठवा नाही ते सदस्य लोकांना. साहेब हे 16 सोम तुम्ही ऍक्शन घ्या साहेब याच्यावरती. अरे तुम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करा म्हणून त्याच्यावर हे करा, निर्देशनासाठी टाका. नाही तर आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला. आपण त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल का नाही करत आहे हे आम्ही जा विचारू. खुर्च्या खाली करा. आणि तुम्ही नाही बोलत असेल ना तर तुम्ही खुर्च्या खाली करा साहेब. साहेब इथे जे आहे आज यांनी दीक्षाभूमीवर इथे केलेलं आहे जे पीटीआय. ठीक आहे आम्ही थांबतो. आम्ही थांबतो साहेब इथे. आम्ही इथेच थांबतो. ठीक आहे. ठीक आहे.